नमस्कार मित्रांनो. आज आपण एक अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत. तो म्हणजे 7 मार्चची एकादशी आणि या दिवशी केले जाणारे पाप नाश करणारे उपाय. हिंदू धर्मात एकादशीला खूप मोठे महत्त्व दिले गेले आहे. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने अनेक पापांचा नाश होतो आणि जीवनात सुख शांती मिळते. एकादशीचा दिवस हा केवळ उपवास करण्याचा दिवस नसून तो मन, शरीर आणि आत्मा शुद्ध करण्याचा दिवस मानला जातो. जर आपण या दिवशी काही सोपे नियम आणि उपाय केले, तर त्याचे अतिशय चांगले परिणाम आयुष्यात दिसून येतात. आज आपण जाणून घेऊया एकादशीला कोणते उपाय केल्याने पापांचा नाश होतो. सर्वात पहिला उपाय 1. सकाळी लवकर उठून स्नान करा. एकादशीच्या दिवशी शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठावे. स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत आणि देवाचे स्मरण करावे. असे केल्याने मन शुद्ध होते आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक होते. 2. भगवान विष्णूची पूजा करा. एकादशी हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी विष्णूची पूजा केल्याने पापांचा नाश होतो असे मानले जाते. विष्णूच्या प्रतिमेसमोर दिवा लावा, फुले अर्पण करा आणि ओ नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपा. हा मंत्र मन शांत करतो आणि सकारात्मक ऊर्जा देतो. 3. एकादशीचा उपवास करा. एकादशीला उपवास करण्याला विशेष महत्त्व आहे. काही लोक पूर्ण उपवास करतात तर काही लोक फळाहार करतात. उपवास केल्याने शरीर शुद्ध होते आणि मनावर नियंत्रण ठेवण्याची शक्ती मिळते. 4. तुळशीचे पूजन करा. भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे. एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करा आणि तिची पूजा करा. तुळशीची पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मकता दूर होते. 5. दान आणि सेवा करा. एकादशीच्या दिवशी शक्य असेल तर गरजू लोकांना अन्न, कपडे किंवा पैसे दान करा. दान केल्याने पुण्य वाढते आणि अनेक पापांचा नाश होतो, असे शास्त्रात सांगितले आहे. 6. वाईट विचार आणि राग टाळा. एकादशीचा दिवस हा आत्मशुद्धीचा दिवस आहे. या दिवशी शक्यतो राग, वाद आणि वाईट विचार टाळावेत. मन शांत ठेवावे आणि देवाचे स्मरण करावे. असे केल्याने मन प्रसन्न राहते. 7. विष्णू मंत्र किंवा विष्णू सहस्रनाम ऐका. या दिवशी विष्णू सहस्रनाम ऐकणे किंवा वाचणे खूप शुभ मानले जाते. यामुळे मनाला शांती मिळते आणि जीवनातील अडचणी हळूहळू कमी होतात. मित्रांनो, एकादशीचा दिवस हा फक्त धार्मिक परंपरा नसून तो आत्मिक शांती आणि सकारात्मकतेचा दिवस आहे. जर आपण या दिवशी श्रद्धेने उपवास केला, भगवान विष्णूची पूजा केली आणि दान पुण्य केले, तर जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नक्कीच येते. म्हणून 7 मार्चच्या या पवित्र एकादशीला हे छोटे छोटे उपाय जरूर करा आणि भगवान विष्णूची कृपा आपल्या जीवनावर राहू द्या. धन्यवाद. जय श्री विष्णू.